आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ होय। भिक्खू पयानंद थेरो। भारत देशामध्ये विविध जाती संप्रदाय धर्म असून त्या धर्माचे पवित्र ग्रंथ प्रमुख आहेत, परंतु भारताचे संविधान हे सर्व धर्मग्रंथांचे संस्कृतीचे वेशभूषा परंपरा यांचे रक्षण व जोपासना करणारा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे प्रतिपादन भिक्खू पयानंद थेरो यांनी केले आहे। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महाविहार धम्मसेवक ग्रुपच्या वतीने सामूहिकपणे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले। प्रारंभी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। यावेळी भिक्खू पयानंद थेरो यांनी समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी DS नरसिंगे, भीमराव चौदंते, कुमार सोनकांबळे, राहुल शाक्यमुनी, उत्तम कांबळे, ज्योतिराम लामथुरे, सुधाकर कांबळे, शिवाजी कवठेकर, विक्रम शिरसाट, अनिल गायकवाड, उदय सोनवणे, चंद्रसेन भडके, करण ओहळ, मिलिंद धावरे, रमाई शाक्यसिंह, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य, निर्मला थोटे, शोभा बामणेकर, पंचशीला बनसोडे, बेबीताई कांबळे इत्यादींसह धम्मसेवक ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनीवर। 76वा प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये साजरा होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सशक्त भारतातील करोडो लोकांसाठी सर्वसमावेशक असं संविधान निर्माण केलं आणि ते संविधान या देशामध्ये प्रत्यक्ष लागू करण्याचा दिवस म्हणजे आजचा 26 जानेवारी आहे। आणि म्हणून या 26 जानेवारीला या देशामध्ये जे बाबासाहेबांनी लिहिलेले जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय आहे, या चारही तत्वाची लोकशाही मूल्यांची खरी अंमलबजावणी आजच्या 26 जानेवारी रोजी म्हणजे लागू झालेली आहे। आणि आजपर्यंत हा देश अत्यंत सुजलाम आणि सुफलाम सर्वांमध्ये देश अखंड ठेवून आम्ही विविधतेनं म्हणजे जरी आमची विविधता असली भाषेची, वेशभूषेची, खानपानाची, तरी देखील आम्ही भारत म्हणून आम्ही सर्व एक आहोत। आणि म्हणून आजच्या या प्रजासत्ताक दिनी सर्व भारतीयांना, आपल्या सर्व लोकांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा देश अखंड आणि चिरायू राहो अशा पद्धतीची या ठिकाणी एक भावना करतो।